हाय मित्रांनो, तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसे आहे तुम्ही? तर मी तुम्हाला आज बाहेरचा व्ह्यू दाखवते. हा व्ह्यू कसा आहे बघा. कारण सकाळी आता खूप फ्रेश वातावरण आहे. वातावरण असल्यामुळं हा व्ह्यू कसा वाटतो एकदम भारी. काय पावसाचं वातावरण नाही आहे, थोडंफार येतोय परत जातोय जातोय. खूप घरातले कामं आहेत, तर एवढे कामं पडलेत तर घरातले तेवढे सारे कामं आवरायचे. परत सरळ स्वयंपाक वगैरे बनवायचा. नंतर दिवसभर मी तुम्हाला काय काम करते ते पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. मी दिवसभर काय काम करते ते मग तुम्हाला असं वाटतंय ना, कारण की मी दिवसा लाईव्हला येतच नाही का, सकाळी संध्याकाळी लाईव्हला येते. पण मी आजपासून थोडंसं दिवसा पण लाईव्हला यायचा प्रयत्न करत फटाफट घरातले कामं आवरण ब्लाऊज वगैरे शिवत असते. तर मला खूप सारे ब्लाऊज वगैरे आलेले असतात. खूप म्हणजे खूप सारे, खूप म्हणजे एवढे ब्लाऊज असतात ना माझ्याकडे शिवायला. मी दिवसाला 2-4 तरी ब्लाऊज शिवते. आज तर भरपूर मला 4 ब्लाऊज शिवायचे आहेत आणि मी तुम्हाला आज शिवल्यानंतर ते ब्लाऊज पण दाखवणार आहेत शिवलेले. नंतर एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत मला. खूप सारे ब्लाऊज असतात. जपले घरातली कामं करायची, जेवण वगैरे बनवायचं, मुलांचा डब्बा वगैरे आवरायचा, भरपूर सारे असतात. तर तुम्हाला सांगायला दाखवून मी कामं ते. आरुषी उठली आता. आरुषी उठून आता ब्रश वगैरे केला, दूध गरम करायला ठेवले तिनं. मला पण आता म्हटलं चाय वगैरे बनवावं आणि पिवावं. बरोबर येतं का नाही माझं ब्लॉगचा? तर पटापट म्हणलं पटापट कामं वगैरे आवरून घ्यावं. कामं भरपूर तर आहेतच, पटापट आवरावं आणि स्पीडमध्ये. आरुषी मला आवरू लागले कामं. खाली घे थोडंसं कॅमेरा. हे बघा जिथं साप आवरायची पटापट आरुषी लागली तर कामं आवरायला फटाफट. तर ती फटाफट कामं आवडते. हे बघा. आणि तू पण बघा रे ब्लॉग मध्ये या तुम्ही. हे बघा आता आरुषी उठलेली आहे. आरुषी लागली कामं आवरायला फटाफट. तर मला असं वाटत होतं तर तिचे कामं झाले घरातले. तर मी पण आता कसं झालं ते पण आता पटपट कामं आवरा. आता बनवायचं मला चाय. तर मला असं वाटतं आपण पहिले चाय बनवूया. चाय बनवल्यानंतर चाय पिऊया फ्रेश मूडमध्ये एकदम. चाय मी आता चाय बनवते, चाय पिते आणि परत तुमच्या लाईव्हवरती संध्याकाळी लाईव्ह करायचं आहे. आणि घरातले कामं पण एवढे असतात, ते खूप कामं असतात. म्हणून तर म्हणते एवढे कामं करायचे. तर 2-4 ब्लाऊज द्यायचे कस्टमरचे. कारण की काल मी 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. कारण मशीन थोडी बंद पडली होती, धागाने त्रास देत होता सारखं. तर मग मी काल 2 ब्लाऊज शिवले आणि मला 2-4 ब्लाऊज शिवायचे आहेत. आणि पटापट पटापट कामं आवरून 2-4 ब्लाऊज शिवून घ्या. तरी बघा मित्रांनो, दूध पिशवी आलेली आहे. आता आपण दूध पिशवी चाय बनवूया फटाफट. चाय बनवलं म्हणजे कसं पटपट चाय बनवून चाय पिऊया, नंतर घरातल्या कामाला सुरुवात करूया. जर थोडी फटाफट काम आवडलं ना, थोडंसं म्हणजे असं मला पण कामामध्ये थोडं हेल्प होईल. कारण की मी शिवायला पटकन बसन मशीनवरती 12च्या पहिले जर मशीन शिवायला बसले ना तर माझे कामं लवकर होतील आणि ब्लाऊज पण 2-4 होतील शिवणं. त्यामुळे मी काही करत असते, पटापट कामं आवरून शिवायला बसत असते. लायटर कुठे आहे आरुषी? थोडीफार मला कामामध्ये आरुषी पण हेल्प करते, त्यामुळे मला थोडं कामाचं काहीच वाटत नाहीये. घरातल्या कामाचं एवढं काही नाही वाटत. आरुषी आहे, थोडी मदत करते, झाडू वगैरे मारते, कपडे वगैरे व्यवस्थित करते, त्यामुळे मला एवढं काहीच नाही वाटत. म्हणून मी पटापट 2-4 दिवसातून ब्लाऊज शिवत असते. तर मी आज तुम्हाला दिवसाचा माझा ब्लॉग पण दाखवणार आहे. कुठला की मी ब्लाऊज शिवते, किती शिवते ते पण ब्लॉग दाखवणार आहे ब्लॉगमध्ये आजचा. बघा मित्रांनो, तुम्ही सकाळी थोडासा व्हिडिओ बनवला होता. सकाळी व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला आज दिवसभर मी तुम्हाला बोलले होते का मी दिवसभर आज काय करते ते दाखवणार आहे. तर मी याच्यामध्ये आज तुम्हाला मी दिवसभर काय काम केलं ते दाखवणार आहे. किती ब्लाऊज स्टिच केली मी आज दिवसभर ते पण दाखवते मी. दिवसभरातून आज किती काम केलं. आणि दिवसा का बरं लाईव्हला येत नाही, कारण की दिवसा लाईव्हला मला वेळच नसते लाईव्हला यायला. मेन म्हणजे
की एवढे ब्लाऊज असतात, कामच असते तेवढं, रोजचं टार्गेटच आहे माझं 3 ते 4 ब्लाऊज मी टीच करत असते. तर बघा हा एक ब्लाऊज मी टीच केलेला आहे, दिसतो हा एक. आणि काही सांगायचं, लय मोठे प्रॉब्लेम आहेत यार लाईफमध्ये. कसं असते, प्रत्येकांना काही ना काहीतरी काम असते, त्यामुळं वेळ नसते. तसं मला दिवसा आणि सकाळी आणि संध्याकाळीच वेळ असतो. मी आता 4 ब्लाऊज शिवलेले आहेत, 4 ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत, तुम्हाला दाखवते ते पण. आणि कसं आहे, सकाळपासून मी किती वाजता बसले होते आज शिवायला, 12 वाजता मी आज शिवायला बसले होते मशीनवरती. 12 वाजेपर्यंत सर्व काम आवरले, मुलांचे डब्बे वगैरे, मुलं शाळेत गेले, त्याच्यानंतर मी पूर्ण काम आवरलं. काम आवरल्याच्या नंतर जेवण वगैरे करून घरातले जे काही कपडे भांडी वगैरे सर्व धुवून 12 वाजता शिवायला बसले होते. 12 वाजल्यापासून आता वाजले 5 वाजेपर्यंत मी 4 ब्लाऊज शिवले. 4 ब्लाऊज माझे ओके झाले शिवून. आणि मी तुम्हाला दाखवते पण मी कोणते शिवले. आणि रोजचा ब्लॉग थोडा टाकत जाईल मी, 10-5 मिनिटाचा असतं. तसं जास्त वेळाचा ब्लॉग बनवतच नाही. आरुषीला पाठवलं होतं रील बनवायला आणायला, तर आरुषीने मॅचिंग कलरची रील आणली. आता तो दुसरा एक ब्लाऊज शिवायचा राहिला, कारण की त्याच्या दोराच नव्हता, मॅचिंग दोरा नसल्यामुळे तो ब्लाऊज माझा टीच करायचा राहिला. आता दोरा आला, तो पण ब्लाऊज झाला असता, कारण पाऊस चालू आहे ना कारेगावला, खूप मोठा पाऊस चालू असल्यामुळं बाहेर शक्यच नाही झालं दुकानात आणायला. आता थोडा पाऊस कमी झाला तर आरुषी घेऊन आली दोरा, नाही तर माझे आज 5ही ब्लाऊज कंप्लीट झाले असते. तसे मी 4 ब्लाऊज शिवले सिंपल असल्यामुळं. तर मी तुम्हाला ते ब्लाऊज पण दाखवणार आहे. आणि रोजचा ब्लॉग जे मी आज दिवसभरातून काही काम करते, ते दिवसभर जे काही काम करते तुम्हाला रोज ब्लॉगमध्ये सांगायचं आहे. कारण की मला बरेच लाईव्हमध्ये प्रश्न विचारले की तुम्ही दिवसा का लाईव्हला येत नाही. तर मला दिवसा मी लाईव्हला यामुळे येत नाही, कारण की दिवसभर मला ब्लाऊज शिवायचेच कामं असतात, अजिबात वेळच नाही भेटत. संध्याकाळी किंवा सकाळी वेळ असते 12 वाजेपर्यंत घरातली कामं करणं, त्याच्यानंतर हे दिवसभर हे करणं. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फ्री होते, 7च्या नंतर काही नाही करत, स्वयंपाक वगैरे जेवण, परत संध्याकाळी आपलं लाईव्ह असतो, त्यामुळे मला वेळ पण नाही भेटत. आणि मी लाईव्हला संध्याकाळीचीच येते. आता मी खूप दमलेली आहे 4 ब्लाऊज शिवून, तर मला असं वाटतं आता फ्रेश व्हा, थोडंसं चाय वगैरे पियावं, चाय पिऊन थोडं फ्रेश वाटतं. आणि मी तुम्हाला